माझे नाव शंकरराव फडाणे. मी इयत्ता 5वीत शिकते. माझ्या गोष्टीचे नाव आहे खोपडा. एक गाव असायचं आणि त्या गावात खायची म्हातारी. एक गाव असायचं त्या गावात खायची म्हातारी. मग त्या म्हातारीला तिच्या लेकीकडे जायचं. तर ती जाता जाता तिला आठवलं की तिच्या लेकीचं घर जंगलाच्या खूप पुढे आहे. तिला मग ती एक युक्ती सुचवली. मग ती जात असताना जंगलाला तिच्या लेकीकडे तेव्हा तिला भेटतो कोल्हा. कोल्हा म्हणतो, ए म्हातारी, थांब, मला तुला खायचंय. तर ती म्हणते, मला खाऊन तुला कायच भेटणार, फळं आणि काकडी. मी लेकीकडे जाते, तू खाते, जाड जोड होते, मग तू मला खा. मग नंतर ती जात असताना तिला भेटतो वाघ. ते वाघ म्हणतो, ए म्हातारे, थांब, मला तुला खायचंय. तर ती म्हणते, मला तुला खाऊन कायच भेटणार. लेकीकडे जाते, चुपचाप खाते, जाड असते, मग तू मला खा. नंतर जंगलात जाताना तिला नंतर भेटतो सिंह. सिंह म्हणतो की ए म्हातारे, थांब, मला तुला खायचंय. तर म्हातारी तेच म्हणते वापस, मला तुला खाऊन काय भेटणार, फळं आणि काकडी. लेकीकडे जाते, रोटी खाते, जाड जोड होते, मग तू मला खा. तर ती तिच्या लेकीकडे जाते. मग 4 दिवस खूप रोटी खाते, मस्त मज्जेत आराम करून घेते. मग 4था दिवस आला की ती म्हणते, अगं, मी त्या कोल्ह्याला, वाघाला, सिंहाला एक गोष्ट सांगते. ते मला म्हणले की मला तुला खायचं. मी म्हणले लेकीकडे जाते. आता मी कसं जाऊ. तिची मुलगी म्हणते, हा बाई, कोणीतरी दिसते. तर तिच्या बाजूला ती खूप असायचं, मोठं पण नव्हतं. मी म्हणते, हा बाई, तू ह्या खोबऱ्यात बसून जा. तर तिची मुलगी त्याला गोळ काढते, तयार करते आणि तिच्या आईला त्याच्यात सोडते. ती म्हणते, जा मला काही कचरा नाही आहे समोर. तर त्याची आई म्हणत जाते, चल रे भोपळ्यातून चल रे भोपळ्यातून. तर